महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे असे मी प्रस्ताव मांडतो। आपण विचार सभापती महोदया, मला विरोधी पक्ष नेत्यांनी पण एक पत्र दिले। मुख्यमंत्री महोदय, क्षणभर प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे। काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येईल। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। आता बोलू नये त्याला। हा माननीय मुख्यमंत्री मध्ये बोला, मध्येच विधेयक खंडशः थांबा त्याला नको। हां, सभापती महोदया, मराठा आरक्षण विधेयकाच्या संदर्भात सभागृहामध्ये आपण चर्चा करतोय। मला आपण परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद। विरोधी पक्ष नेत्यांनी पण मला एक पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात देखील काही बाबी खूप स्पष्ट करायच्या आहेत। अध्यक्ष सभापती महोदया, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आणि कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे। आणि मी देखील आमच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नावर शपथ घेतली होती। आणि ती शपथ आज 3 महिने होत आहेत। या 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। राज्यभरामध्ये जे आंदोलन मोर्चे सुरू होते याचे व्यथा वेदना याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच होती। खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कुठल्याही एका जाती विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही एकतर्फी निर्णय मला घेता येणार नाही याची मला जाणीव आहे। या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान इतर कुठल्याही समाजाचं आंदोलन जरी असं असतं तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती, त्या समाजाला न्याय देण्यासाठी देखील। त्यामुळे मला एक समाधान आहे की 3 महिन्यामध्ये शपथ घेतल्यानंतर ही शपथ आज पूर्ण करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आहे। या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या मागणीबाबत अतिशय ज्वलंत असा जो प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला आणि त्याची धगही पाहिली, त्याची धारही पाहिली। आणि यामध्ये आज हा मराठा समाज आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी झगडत होता आणि त्यासाठी आज आपण हा निर्णय या ठिकाणी घेतोय। मी या ठिकाणी मुद्दाम हेही सांगेन, आपले लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र देशाला दिलेला आहे आणि त्यांचे पाठबळ या राज्याला आहे। आणि म्हणून मी एखाद्या समाजाला जर मागासले पण आलं असेल तर त्याला त्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। एकाची बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही, अशा प्रकारचं काम मला करता येणार नाही, सरकारलाही करता येणार नाही। आणि कधी इतर लोकांना काही गैरसमज जे पसरले ते देखील मी या माध्यमातून दूर करू इच्छितो की राज्य हे सर्वांना एक समान नजरेने पाहत असतं आणि ज्याच्यावर प्रसंग येतो, जो समाज अडचणीत येतो त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं कर्तव्य असतं। आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणारं,
कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी समाजावर अन्याय न करणारं, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या अनेक समाज समोर येतात आणि मग या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागतं. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील 100 वेळा विचार केला. एखादा शब्द देताना बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही. आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतोय. आणि 394वी जयंती साजरी झाली आणि कालच आणि आज या आरक्षणाचा निर्णय आपण घेतोय. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक दृष्ट्याही तो मागे लोटला जातोय. अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं, त्याचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता. आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला. आणि म्हणून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे सविस्तरपणे चर्चेमध्ये मांडलं आणि त्यावेळेस सभागृहाची मराठा आरक्षणासाठी संमती 100% त्या ठिकाणी मिळाली. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून विशेष अधिवेशन बोलवून आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्यावेळी देखील काही लोकांनी आरोप केले फेब्रुवारी मध्ये तर काय देणार, तिथे आचारसंहिता लागणार. परंतु वेळ काढूपणा किंबहुना चालढकलपणा करणं हा आमचा कुठलाच हेतू नव्हता आणि नाही. आणि म्हणून यामध्ये हे अधिवेशन आम्ही विशेष अधिवेशन घेतलं.